तर बघा, आज आपण डायनॅमिक ध्यान करणार आहोत. डायनॅमिक ध्यानाविषयी मी थोडीशी माहिती देणार आहे. डायनॅमिक ध्यान असं ध्यान आहे ज्याला आपण मराठीत गतिमान ध्यान असं म्हणू शकतो. गती आहे ज्या ध्यानामध्ये, आणि त्यामध्ये आपलं मन सुद्धा एकाग्र असणार आहे. शरीराने आपण वेगवेगळ्या क्रिया करणार आहोत आणि त्याच सोबत आपलं चित्त आपण एकाग्र करणार आहोत. आता याच्यामध्ये काही स्टेप्स आहेत, ज्या स्टेप्स मध्ये वेगळ्या वेगळ्या हालचाली आपल्याला करायच्या आहेत. पण ऍक्च्युअल हे ध्यान सुरू करण्याआधी मी थोडंसं मागे येऊन थोडीशी माहिती देते, ज्यामध्ये बघा, मी मागेही जसं सांगितलं होतं की आपल्या शरीराच्या 5 लेयर्स आहेत, 5 आवरण आहेत आपल्या शरीराचे. त्यापैकी काहीच आवरणं आपल्याला दिसू शकतात, आपण अनुभवू शकतो, पण काही आवरणं आपल्याला दिसत नाही. लेयर्स आहेत ते आपल्याला दिसत नाही. तर पहिला जो लेयर आहे, जो हा आपल्याला दिसतो फिजिकल, अन्नमय कोश. कोश आहेत आपल्या शरीराचे. तर हा जो पहिला कोश आहे, अन्नमय कोश, जो आपल्याला दिसतो, आपलं शरीर. त्यानंतर पुढचा जो कोश आहे शरीराचा, तो आहे प्राणमय कोश. प्राण म्हणजे काय? श्वास. श्वास घेतो आणि सोडतो. ते सुद्धा आपलं शरीर, ते सुद्धा आपलं सूक्ष्म शरीर आहे. आपला प्राण म्हणजे सुद्धा आपलं सूक्ष्म शरीर आहे. तर बघा, दुसरा लेयर झाला अन्नमय कोश, प्राणमय कोश, आणि तिसरा जो आहे मनोमय कोश. ज्या कोशामध्ये आपण विचार करतो, आपले थॉट्स, आपले अनुभव, आपले इमोशन्स, आपल्या भावना त्यामध्ये आहेत, असा जो कोश आहे त्याला मनोमय कोश असं म्हणतो. तर बघा, ह्या 3 कोशांवर आपला फोकस आजच्या सेशन मध्ये आहे. तर या 3च कोशांविषयी आज आपण बोलणार आहोत. बाकीचे 2 जे आहेत, एक आहे विज्ञानमय कोश आणि दुसरा शेवटचा जो 5वा कोश आहे तो आहे आनंदमय कोश. पण या पहिल्या 3 कोशांवर आपण भर देणार आहोत. पहिला जो मी सांगितला अन्नमय कोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश आणि मनोमय कोश. आता बघा, अन्नमय कोश म्हणजे शरीर आणि मनोमय कोश म्हणजे आपलं मन, आपले विचार. या दोघांच्या मध्ये एक दुवा आहे. या दोघांच्या मध्ये एक मीडियम आहे, ते म्हणजे प्राणमय कोश, आपला श्वास. आपला श्वास जो आहे तो दोघांच्या मध्ये आहे. शरीर आणि मनाच्या मध्ये आपला श्वास, आपला प्राण आहे. मग प्राणाचं कार्य काय? प्राणाचं कार्य असं की तो शरीराला मनाशी जोडण्याचं काम करतो. म्हणून प्राणायाम जर केला तर मन लवकर एकाग्र व्हायला मदत होते. काय काय त्याचं काम आहे? शरीराला मनाशी जोडणं. म्हणजे बघा, शरीर एका बाजूला, मन एका बाजूला, आणि प्राण हा त्याचा ब्रिज आहे, पूल आहे, जो आपण या टोकाकडून त्या टोकाकडे जाऊ शकतो. शरीराकडून मनाकडे जाऊ शकतो, मनाकडून शरीराकडे येऊ शकतो. असा जो पूल आहे तो आहे आपला प्राणायाम, आपला श्वास. तर श्वास खूप महत्वाचा योगामध्ये सुद्धा सांगितलेला आहे, आणि मेडिटेशन साठी सुद्धा श्वासावर जर लक्ष केंद्रित केलं तर आपण लवकर एकाग्र होऊन आपण मनाकडे जाऊ शकतो आणि मनाचा कंट्रोल सुद्धा घेऊ शकतो. पण बघा, आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. आपल्याला खूप आजार असतात, खूप डिझिजेस असतात, खूप काही काही त्रास असतात, जे आपल्या शारीरिक लेवलवर आपल्याला दिसत असतात. पण ऍक्च्युअल ते शारीरिक लेवलवर नसतात. तर त्याचं एक छोटं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की बघा, जेव्हाही कधी आपल्याला खूप राग आलेला असतो, खूप प्रचंड राग आलेला असतो, आणि आपण कोणावर चिडतो, त्यावेळेला काय होतं? ऑटोमॅटिकली आपल्या श्वसनाची गती वाढलेली असते. आपल्या न कळत आपण एकदम रागात, एकदम आवेशात असतो, आपले डोळे लाल होतात, आपला चेहरा, आपल्या शरीरातून उष्णता बाहेर निघायला लागते. म्हणजे काय? भावना या मनात आहे, राग मनात आहे, पण त्याचा इफेक्ट, त्याचा रिझल्ट कशावर दिसतो? शरीरावर दिसतो. मग आता समजा बघा, उलट केलं आपण, मनात राग आहे, त्याचा परिणाम शरीरावर दिसतो. मग जर समजा आपण उलट केलं, आपल्या शरीराला जर आपण कंट्रोल केलं तर आपल्या भावना कंट्रोल होतील का?
मग शरीराला कसं कंट्रोल करणार, तर त्याचं माध्यम आहे आपला श्वास. मनातल्या भावनांचा परिणाम श्वासावर होतो आणि श्वासाचा परिणाम शरीरावर होतो. बघा कसं कनेक्शन आहे ते लक्षात घ्या. मग आपण समजा रिव्हर्स करायचं ठरवलं की आपल्या शरीराकडे लक्ष देऊन आपण श्वसनाकडे लक्ष दिलं, श्वसनाला कंट्रोल केलं, तर आपण आपल्या भावना कंट्रोल करू शकतो. आणि आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की आपण भावना कंट्रोल करू शकत नाही, म्हणून आपल्याला सगळे त्रास होतात, हो की नाही. मग आपले त्रास सुरू होतात, मग जॉईंट्स पेन, मग मायग्रेन, मग अजून काही घ्या, मोठे मोठे आजार, कॅन्सर, हार्टचे प्रॉब्लेम्स, इवन आपलं वेट जे वाढतं, फॅट्स जे वाढतात, त्याचं सुद्धा कनेक्शन आपल्या भावनांशी आहे, आपल्या मनाशी आहे. जर आपलं वजन कमी होत नसेल तर काय, आपण काहीतरी भावना आपल्या आत दाबून ठेवलेल्या असतात, म्हणून आपलं वजन कमी होत नाही, मग ते स्टोअर होत जातं. तर बघा, असं हे मन आणि शरीर आणि त्याचा दुवा, त्याचं मीडियम श्वास, या 3 गोष्टींवर आजच्या सेशनचा आपला फोकस असणार आहे. तर अजून एक महत्वाची गोष्ट अशी यामध्ये आहे की बघा, मनामध्ये आपले विचार असतात, आपल्या भावना असतात, आपण घेत असलेले अनुभव असतात. आता ह्या सिच्युएशन मध्ये आपण जे काही अनुभव घेत आहोत, ऐकण्याचे अनुभव असू द्या, बघण्याचे अनुभव असू द्या, फील करण्याचे अनुभव असू द्या, हे सगळे आपल्या मनामध्ये असतात. पण काय होतं माहिती का, बऱ्याचदा ह्या ज्या भावना आहेत, हे जे एक्सपिरियन्स आहेत, हे जे अनुभव आहेत, हे काय आपण करतो, धरून ठेवतो, त्यांना सोडतच नाही आपण. की एखादी गोष्ट झाली, पास्ट मध्ये झाली, भूतकाळात झाली, तर सोडून द्यायला हवी ना, पण आपण सोडतो का, नाही सोडत, आपण धरूनच ठेवतो. नाही, असंच का झालं, माझ्यासोबतच का झालं, सगळे माझ्याशी असंच का वागतात, हो की नाही. बरोबर आहे, प्रत्येकाचंच आहे हे, तुमचं नाही, माझं नाही, सगळ्यांचं हेच आहे की माझ्यासोबतच असं होतं, मलाच का सगळं असं, हे सगळं भोगावं लागतं, नेहमी माझ्याच सोबत असं का होतं. तर हे आपण धरून ठेवतो, नेहमी धरून ठेवतो. आणि मग काय होतं माहिती का, ह्या ज्या भावना आहे, हे जे अनुभव आहेत, हे सगळे आपल्या शरीरात स्टोअर होतात. काय होतात, स्टोअर होतात आपल्या जॉईंट्स मध्ये. काय आवाज नाही येते, आवाज येत नाही मला. बाकीच्यांना येतोय आवाज ताई, बाकीच्यांना आवाज येतोय, तुम्ही एकदा पुन्हा लिव्ह करून जॉईन होता का, मला येत नाही आवाज. लिव्ह करून जॉईन होता का तुम्ही, लिव्ह व्हा आणि पुन्हा जॉईन व्हा. बाकीच्यांना येतोय आवाज क्लिअर. आपण 1च मिनिट ताईंना जॉईन होण्याची वाट बघूया. आल्या का, दिसतायत विनोदिनी ताई. तर बघा, मी म्हणत होती की ह्या सगळ्या भावना, ह्या सगळ्या अनुभव, हे सगळं आपण आपल्या शरीरात स्टोअर करून ठेवतो. मनाचा, आपल्या भावनांचा परिणाम आपल्या शरीरावर कसा होतो आणि त्यामुळे आजार कसे होतात ते आपण बघतो आहोत. तर काय होतं माहिती का, ह्या सगळ्या भावना आपण आपल्या जॉईंट्स मध्ये, आपल्या मसल्स मध्ये स्टोअर करून ठेवतो. मग जेव्हा, आता प्रत्येकाची टेंडन्सी वेगळी असते, काही जण जॉईंट्स मध्ये स्टोअर करतात, मग त्यांना जॉईंट पेन होतो, सांधे दुखी, गुडघे दुखी, पाठ दुखी, खांदे दुखी, मान दुखी इत्यादी प्रकार यामुळे होतात. त्यानंतर काही जण काय करतात, काही जणांच्या भावना, त्यांच्या अनुभव हे मसल्स मध्ये स्टोअर केले जातात, आपल्या स्नायूंमध्ये स्टोअर केले जातात. मग काय होतं, बॉडी स्टिफ होते, त्यामुळे फ्लेक्झिबिलिटी कमी होते, बॉडी पेन सुरू होतो, मसल पेन.
परत आवाज गेला. तुमचं कनेक्शन चेक करा ताई, बाकीच्यांना आवाज येतोय. तुमचं अगं मला खूप हळू आवाज येतोय. कनेक्शन चेक करा, बाकीच्यांना क्लिअर आवाज येतोय. बरोबर आहे माझा. बाकीच्यांना येतोय पण आवाज. मला व्यवस्थित आवाज येतोय. विनोदिनी तुझं बंद कर आणि दुसरीकडे बस, नाही तर कनेक्शन लागत नसेल नेटचं. आजचं उलट क्लिअर दिसतंय. हा क्लिअर दिसतंय आज जास्ती. हो ना. तर बघा, मी म्हणत होती की हे सगळं आहे ना, काही जण आपल्या मसल्स मध्ये स्टोअर करतात, आपल्या स्नायूंमध्ये स्टोअर करतात. त्यामुळे काय होतं, मसल पेन होतो, स्नायू दुखतात, बऱ्याचदा स्नायू खेचल्यासारखे होतात, किंवा त्याच्यामध्ये आपल्याला सेन्सेशन जाणवतात. अशा प्रकारचे काही आजार तयार होतात. त्यानंतर बघा, डायबिटीस, हार्ट प्रॉब्लेम, बीपी, हे सगळे आजार मनामुळे होणारे आजार आहे. मनातल्या भावना दाबून ठेवल्यामुळे होणारे आजार आहेत. त्यामुळे सगळे आजार, कुठलाही आजार तुम्ही घेतला, त्याचं कनेक्शन मनाशी आहे आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर इनडायरेक्टली होतो. त्यामुळे आपण आपल्या मनाला जर आपण शांत केलं, त्याला रिलॅक्स केलं, त्याचं लक्ष जर श्वसनाकडे नेलं, तर आपले बऱ्यापैकी आजार दूर व्हायला मदत होते. आणि आता बघा, अपग्रेड म्हणून तर असं हे मनाचं कनेक्शन शरीराशी आणि शरीराचं कनेक्शन आजारांशी आणि सगळ्या गोष्टींचा होणारा परिणाम आपल्या मनावर तसंच शरीरावर देखील आपल्याला बघायला मिळतो. तर आज आपण एक खूप छान ऍक्टिव्हिटी आहे, ज्यामध्ये आपण आपल्याला आलेला राग कसा घालवू शकतो. जर तुमच्या मनात राग असेल आणि तुम्ही तो मोकळा करू नाही शकले, तुम्ही तो मोकळा नाही केला, तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. दुसऱ्या दिवशी लगेच तुम्हाला बॉडी पेन, वेगळे वेगळे प्रकारचे सांधे दुखायला सुरुवात होईल, डोकं दुखायला लागेल, डोकं जड झाल्यासारखं वाटेल. अशा प्रकार आपण आपला राग जर मनात दाबून ठेवला, तर आपल्याला तो परिणाम त्याचा दिसतो. तर राग कसा घालवायचा बघा, त्यासाठी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे, जे आपण आधी सेपरेटली करणार आहोत आणि नंतर डायनॅमिक मेडिटेशन मध्ये आपण कंटिन्युएशन मध्ये काही गतिमान हालचाली करणार आहोत, ज्यामध्ये पुन्हा आपण ती ऍक्टिव्हिटी करायची आहे. तर बघा, त्यासाठी तुम्हाला 2 उशा लागणार आहे. मोठ्या मोठ्या चांगल्या उशा घ्या तुमच्या जवळ. मी कालही तुम्हाला मेसेज केला होता, बऱ्याच जणांनी बघितलाही होता. तर उशा आपल्याला लागणार आहे. 2 उशा घ्या आणि बघा, आता आपण कोणत्या पोझिशन मध्ये कम्फर्टेबल असू. तुम्हाला जर बसून वज्रासनात बसून जमत असेल, किंवा ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांना बेडवर बसून, खुर्चीवर बसून, जसंही तुम्हाला कम्फर्टेबली बसता येईल अशा पोझिशन मध्ये बसा. आणि त्या पोझिशन मध्ये बसून आपण ही ऍक्टिव्हिटी करणार आहोत. बघा, माझ्याकडे 2 उशा आहेत. या 2 उशा मी इथे ठेवणार आहे. खाली ठेवा. आणि आता काय करायचं आपल्याला ते मी सांगते. इथे उशा आहेत माझ्या समोर. तर बघा, उशा मी ठेवलेल्या आहेत माझ्याजवळ इथं. आता मी वज्रासनात बसलेली आहे. सगळ्यांना शक्य नाहीये वज्रासनात बसणं. तुम्ही चेअरवर बसू शकता, बेडवर बसू शकता, काही हरकत नाही. फक्त आपण कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. तर आता बघा, ह्या उशांना आपण जोर जोराने हिट करणार आहोत. जोर जोराने हिट करणार आहोत. बघा, आधी ऐकून घ्या करायचं काय आहे तुम्हाला. आपण आपला मनातला राग ह्या उशांवर काढणार आहोत. राग आपण पूर्ण मोकळा करायचा आहे. त्यामुळे इमॅजिन करा की तुमच्या समोर अशी व्यक्ती आहे जिला तुम्हाला खूप मारावंसं वाटतंय आणि तिला
सगळा राग त्या व्यक्तीवर तुम्हाला काढायचा आहे. जो काढता येत नाही तो तुम्हाला आता चान्स मिळणार आहे. डोळे बंद करायचे आणि इमॅजिन करायचे ती व्यक्ती तुमच्या समोर आहे आणि तुम्ही फोर्सफुली पूर्ण एनर्जी वापरून त्या उशीला बेदम मारायचं आहे. दोन्ही उश्या घ्या आणि जेवढं शक्य असेल तेवढं फोर्सफुली एनर्जीने पूर्ण राग जो मनात दाबून ठेवलेला आहे, आपण ज्या काही भावना दाबलेल्या आहेत त्या काढायच्या आहेत. चला डोळे बंद करायचे. डोळे बंद करा आणि छान कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसा आणि फुल फोर्सने पूर्ण राग काढायचा आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आवाज सुद्धा करू शकता. तुम्हाला हवा तसा आवाज करा, मन मोकळं करा आणि पूर्ण राग काढा. चेहऱ्यावर रागाच्या भावना असल्या पाहिजे, हसायचं नाहीये. कंटिन्यू करत राहायचंय. 2 मिनिट करणार आहोत. फुल फोर्स लावा, पूर्ण एनर्जी वापरा. उशीला आपटा, जोडा, फाडा, ओढा, जे करायचं उशी सोबत ते करू शकताय तुम्ही. करा करा कंटिन्यू 2 मिनिट करायचं आपल्याला. शिवेधून मारायचं चांगलं का? चालेल चालेल. शिवेधून मारायचं. तुम्हाला म्यूट करते मी, म्हणजे तुम्हाला जे बोलायचे तुम्ही बोलू शकता. म्हंटल रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. झालं? पूर्ण राग काढला? कुणाला अजून काढायचं आहे का? बघा किती रिलॅक्स वाटतंय. हात सैल करा, डोळे बंद, मन शांत, श्वसन संथ. श्वसनाच्या गतीकडे लक्ष द्या. बघा काही फरक जाणवतोय का? श्वसनामध्ये काही फरक जाणवतोय का बघा. संथ श्वसन, संथ श्वसन. रिलॅक्स रिलॅक्स. मोठा श्वास घ्या आणि पूर्ण श्वास सोडा. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा आणि बघा कसं वाटतंय. रिफ्रेशिंग वाटतंय. राग दूर झाला. आपले मसल्स, आपले जॉईंट्स यामुळे मोकळे होतात. जो साठलेला राग आहे तो दूर झाल्यामुळे रिलॅक्स व्हायला मदत होते. बघा जेव्हाही कधी तुम्हाला वाटेल की राग आलेला आहे आणि आपण तो कुणावर काढू शकत नाही, तेव्हा तुम्ही हे करू शकता. जायचं, आपला दरवाजा बंद करून घ्यायचा आणि उशांवर प्रयोग करू शकता. चला आता बघा 3 स्टेप मध्ये आपण हे डायनामिक मेडिटेशन करणार आहोत. पहिली जी स्टेप आहे ज्यामध्ये आपण फास्ट हातांच्या हालचाली आहेत. श्वसनासोबत श्वास फास्ट घ्यायचा आणि सोडायचा आहे. फक्त ज्यांना बीपी किंवा हार्ट प्रॉब्लेम आहे त्यांनी नॉर्मल ब्रीदिंग करायचंय.
नेहमी जसं करतो तसंच ब्रीदिंग करायचंय. बाकीच्यांनी फास्ट ब्रीदिंग करायला हरकत नाहीये. तर यामध्ये हाताच्या हालचाली कशा आहेत त्या बघा. हात तुम्हाला पाहिजे त्या दिशेला पाहिजे तसे तुम्ही मूव्ह करायचे आहेत. पाहिजे त्या दिशेला अशीच हालचाल केली पाहिजे असं काही नाहीये, पण हातांची हालचाल आहे. हात सैल करायचे, झटकायचे, हात खाली वर कुठल्याही दिशेला तुम्ही फिरवू शकता. आणि फास्ट ब्रीदिंग करायचंय. फास्ट ब्रीदिंग, हातांची बोट झटकत झटकत हात फिरवायचे आहेत. कुठल्याही बाजूला हात फिरवा. तुम्हाला हव्या त्या दिशेला तुम्ही हात फिरवू शकता. पाहिजे तसे हात फिरवू शकता. तर ही आहे पहिली स्टेप. ओके, लक्षात आली पहिली स्टेप काय आहे, ज्यामध्ये तुम्ही हातांची हालचाल आहे, हातांच्या हालचाली सोबत बोटांची हालचाल आहे. हा, पाहिजे तशी हालचाल तुम्ही करू शकता, पण त्याच्यासोबत ब्रीदिंग कडे लक्ष आहे. बघा, श्वास घ्यायचाय सोडायचाय, घ्यायचाय सोडायचाय, थोडा फास्ट. तर आधी सगळ्या स्टेप्स आपण ऐकून घेणार आहोत आणि नंतर करायला सुरुवात करणार आहोत. पण या सिच्युएशन मध्ये लक्ष ठेवायचंय की आपलं लक्ष श्वसनावर असेल. जरी हालचाली आपण करत असू, आपलं लक्ष श्वसनाकडे असेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपले डोळे पूर्ण वेळ बंद असतील. ओके, पूर्ण स्टेप्स करेपर्यंत आपले डोळे बंद असतील. तर ही झाली पहिली स्टेप. पहिल्या स्टेप मध्ये हातांची हालचाल आहे. हालचाल लक्षात आली? याच्यात काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला इमॅजिन करायचंय की आपण उभं आहोत. इमॅजिन करायचंय आपण उभं आहोत. आपण जागेवर जम्प करतो आहोत. आपले हात आपण वरती ठेवणार आहोत. या पोझिशन मध्ये दोन्ही हात वरती सरळ असतील. जम्प केला की श्वास बाहेर सोडायचा आहे आणि आपल्याला आवाज करायचा आहे हू. जम्प करून आवाज करायचा आहे हू. आपण आवाज ऍक्च्युअल मध्ये करणार आहे. फक्त इमॅजिन करायचंय की आपण उभं आहोत आणि जम्प करतो आहोत. हा, इमॅजिन करायचंय. इमॅजिनेशन मध्ये आपण उभं आहोत, जम्प केला, खाली आलो की लगेच आवाज करायचा आहे हू. दोन्ही हात वरती. तर बघा, काही जणांना खांदेदुखीचा त्रास असेल, हात वरती नेता येणार नाही, त्यांनी इमॅजिनेशन मध्ये हात वर नेले तरी चालेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी ऍक्च्युअल मध्ये हात वर न्या आणि आवाज ऍक्च्युअल मध्ये करायचा आहे. फक्त इमॅजिन आपलं करायचंय की आपण उभं आहोत आणि जम्प करतो आहोत, उडी मारतो आहोत. हा, आणि उडी सोबत आपण आवाज करतो आहोत हू हू हू. पूर्ण फोर्सफुल आवाज आपल्याला करायचा आहे दुसऱ्या स्टेप मध्ये. दुसरी स्टेप लक्षात आली? पहिल्या स्टेप मध्ये हाताची हालचाल आहे, सोबत श्वसन आहे. दुसऱ्या स्टेप मध्ये जम्प इमॅजिनेशन मध्ये आहे आणि आवाज ऍक्च्युअल मध्ये आहे हू हू. आवाज आपल्याला करायचा आहे जम्प सोबत, उडी मारण्यासोबत आपल्याला आवाज करायचा आहे. तिसरी स्टेप जी आहे त्यामध्ये आपल्याला उशीला मारायचंय. उशी घ्यायची आहे. उशी जवळच ठेवा जेणेकरून तुम्हाला लगेच घेता येईल आणि डोळे उघडायची गरज पडणार नाही. तर उशी घेतल्यानंतर उशीला आता आपण जसं मारलं तसं पुन्हा फोर्सफुली मारायचंय. तुम्हाला हवं तर तुम्ही आवाज करू शकता. तुम्हाला हवं तसं त्या उशीला मारू शकता, ओढू शकता, पायाने मारू शकता, हाताने मारू शकता, पाहिजे तसं कोपराने मारू शकता. तुम्हाला हवं तसा राग त्या उशीवर तुम्ही काढू शकता. यू आर फ्री. तुम्ही फ्री आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. फक्त डोळे बंद असतील एवढी काळजी घ्यायची आहे तिसऱ्या स्टेप मध्ये. त्यानंतर चौथी जी स्टेप आहे, चौथ्या स्टेप मध्ये मी म्युझिक लावेल आणि त्या म्युझिकच्या तालावर तुम्हाला नाचायचं आहे. हा, म्युझिकच्या तालावर तुम्हाला नाचायचं आहे. मग तुम्ही बसल्या बसल्या नाचू शकता, हाताची मुवमेंट करू शकता, उभं राहून नाचायचंय तुम्ही उभं राहून नाचू शकता. फक्त डोळे बंद आहे, आजूबाजूला काही नाहीये याची काळजी घ्या. तुमचं धडक व्हायला नको, काही त्रास व्हायला नको एवढी काळजी घ्या. आणि हे सगळं करत असताना, सगळ्या स्टेप्स करत असताना आपले डोळे बंद असतील. आणि हे सगळं करून झालं तर शेवटी आपण
ओंकार जप करणार आहोत. शेवटच्या स्टेपमध्ये 5व्या स्टेपमध्ये आपण ओंकार जप करणार आहोत. शांत बसून ओंकार जप करून मग आपण थांबणार आहोत. तर सगळ्या स्टेप्स लक्षात आल्या असतील तर आपण कंटिन्यू करूया, किंवा कुणाला काही अडचण असेल तर विचारा. काही प्रश्न असतील या स्टेप्स विषयी तर विचारा, नाहीतर आपण कंटिन्यू करूया. स्टॉप. थांबायचे. डोळे बंदच ठेवा. लक्ष श्वसनाकडे. हाताची हालचाल थांबवा. डोळे बंद. श्वसनाकडे लक्ष द्या. पुढची स्टेप करणार आहोत. स्टेप नंबर 2. दोन्ही हात ज्यांना शक्य आहे त्यांनी वरती करा. इमॅजिन करा आपण उभं आहोत आणि आपण जंप करतो आहोत, उड्या मारतो आहोत. आणि जंप केलं की आपल्याला तोंडाने आवाज करायचा आहे. हु 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 हु. डोळे बंद ठेवा. तोंडाने आवाज करा. हात सरळ आहे, हाताची हालचाल नाहीये. हात स्थिर ठेवा. फक्त आपण जंप करतो आहोत. इमॅजिन करा आणि तोंडाने आवाज करा. हु 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 हु. सलग 2 मिनिट करणार आहोत. आता कुठल्याही सूचना नाही. हु 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 हु. मध्ये दम लागला तर थोडा वेळ थांबा. संथ श्वसन करा आणि पुन्हा आवाज करायला सुरुवात करा. हु 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 हु. हातांना कळ लागली तर हात खाली घ्या. इमॅजिन करत राहायचंय. डोळे बंद ठेवा आणि आवाज करत राहायचाय. हु 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 हु
कंटिन्यू करा. थांबायचंय. रिलॅक्स. थांबा. हात खाली घ्या. लक्ष श्वसनाकडे, शरीराकडे. संथ श्वसन. श्वसनाची गती वाढली का बघा. शरीर सैल. डोळे बंदच आहेत. पूर्ण वेळ डोळे बंद. आता आपल्या जवळच असलेल्या उशा आपल्या समोर घ्या आणि उशीवर आपण पुन्हा राग काढणार आहोत. राग काढायला सुरुवात करायची आहे. सलग 2-3 मिनिट आपण करणार आहोत. करत राहायचंय. चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स, फुल रागाचे एक्सप्रेशन्स द्या. डोळे बंद ठेवा. करत राहायचंय. कंटिन्यू 2 ते 3 मिनिट करणार आहोत. म्युझिक फील करा. म्युझिकच्या बीटवर फ्री मुवमेंट्स करा. शरीर सैल सोडा.
रिलॅक्स रिलॅक्स. थांबा. डोळे बंदच आहेत. सावकाश. पुन्हा खाली बसा. डोळे बंद ठेवा. ओंकार जप करणार आहोत. 5 आवर्तन. त्यासाठी तयार. ओम शांती शांती शांती. डोळे बंदच ठेवा. शरीर ओंकारमय. आजूबाजूचं वातावरण ओंकारमय. शांततेचा अनुभव घ्या. थोडा वेळ स्थिर बसून राहणार आहोत. सावधान. दोन्ही हात एकमेकांवर घासत डोळ्यांवर घ्या. अंधारातच डोळे उघडा आणि प्रकाशाची जाणीव करत हळूच डोळे उघडा. हात खाली घ्या. रिलॅक्स रिलॅक्स.